ग्रेन बोर्डिंग जमीन व्यवहार रद्द करण्याच्या हालचाली आता सुरू झालेल्या आहेत अशी सूत्रांची माहिती आहे। 28 ऑक्टोबरला धर्मादाय आयुक्तांच्या समोर सुनावणी होणार आहे। सुनावणीमध्ये जमीन व्यवहार रद्द करण्याचे आदेश मिळण्याची शक्यता आहे। पुणे पालिकेने दिलेल्या बांधकामाच्या परवानग्या रद्द करण्याच्या हालचाली सुरू झाल्याची सूत्रांची माहिती आहे। मुरलीधर मोहोळ यांच्या भेटीनंतर व्यवहार रद्द करण्याच्या हालचालींना आता वेग आल्याची सूत्रांची माहिती आहे। सोमवारपर्यंत कागदपत्र द्या, अन्यथा मंगळवारी बॉम्ब फोडणार असं रवींद्र धंगेकरांनी म्हटलंय। माझ्याकडे प्रचंड पुरावे, रवींद्र धंगेकरांनी मोहोळांना हा इशारा दिलाय। राजकीय भविष्य धोक्यात अशी फडणवीसांनी मोहोळांना ताकीद दिली असेल असं धंगेकरांचं म्हणणं आहे। 18 दिवसाच्या नंतर का जाता, मोहोळ हतबल झालेले आहेत, रवींद्र धंगेकरांनी या शब्दात टीका केली आहे। आंदोलन आहे, धरणं आंदोलन करणार आहे, मी तिथे एक दिवस बसणार आहे। मी म्हणजे जोपर्यंत लोकशाहीच्या माध्यमातून ही लढाई लढणार आहे आणि लढतोय, मी पुरावे टाकतोय। अजून माझ्याकडे प्रचंड पुरावे आहेत। त्यांनी जर हे पुरावे जर माझे काढायचे नसतील तर त्यांनी हे मंदिर सोमवारपर्यंत हे मंदिराचे सगळे कागदपत्र हे समाजाला लिगली ताब्यात जर नाही दिले तर मंगळवारी तुम्ही बॉम्ब बघा कसा पडतोय तो। त्यांची हातबलता बघून आले। 18 दिवसात जे जाऊन हे निर्णय घेतला असता तर ही हातबलता त्यांची दिसून नसते आली। 18 दिवसानंतर तुम्ही का जाता, तर देवेंद्र फडणवीस साहेबांनी तुम्हाला बोलवलं आणि जर योग्य निर्णय नाही घेतला तर तुझं राजकीय भविष्य धोक्यात आहे हे त्यांना सक्त ताकीद दिली असेल आणि देतील। मला माहिती आहे की देवेंद्र फडणवीस साहेबांना सगळं कळतं। ते गृहमंत्री आहेत, मुख्यमंत्री आहेत, या महाराष्ट्राच्या राजकारणात काम केले, त्यांना चांगलं वाईट चांगलं कळतं। राजकीय सगळे मांबी दंगेकरार बोलते बाजूला ठेवा, पण त्यांना चांगलं ज्ञान आहे, ते कारवाई करते।